नाही, ती मोठी झाली की नाही, त्यामुळे कुठेही झाड कापून टाकलं आणि सोडून दिलं असं नाही आहे. तर प्रदूषणाचं मिटिगेशन करण्याकरता आपल्याकडे नियम तयार केले आहेत, त्याचं काटेकोर पालन आपण करत असतो. कुठे बसला एक 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 असं आहे की MSPच्या संदर्भातली खरेदी ही अधिक सुलभ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न यापुढे असणार आहे. मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं की दरवर्षी सोयाबीनची खरेदी करायचीच आहे, कापसाची खरेदी करायचीच आहे. ज्या ज्या गोष्टींची खरेदी करायची आहे त्याच्या सुलभतेनं ती खरेदी कशी होईल याची एक परमनंट व्यवस्था उभी केली पाहिजे. तर त्या दृष्टीने ज्या राज्यांनी चांगली व्यवस्था केली आहे ती व्यवस्था पाहून आपल्याकडे त्या व्यवस्था कशा करता येतील आमचा प्रयत्न असणार आहे. आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निवेश येतोय, मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते, त्याच्यामुळे निश्चित रोजगार निर्मिती होईल. एक मिनिट मुख्यमंत्री साहेब, तुम्ही सर्वप्रथम तर मी तुमचा आभार मानेन आणि अभिनंदन सुद्धा करेल की तुम्ही महाराष्ट्राचे आणि विशेष करून आमच्या नागपूरकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. एक सर, डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल माध्यमांसाठी एक निकष तयार करावा अशी मागणी आहे सर, तर ते पूर्ण करा. निश्चितपणे चांगली मागणी आहे. मी मगाशी सांगितलं की आता माध्यमं खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत. सगळ्या माध्यमांची इन्क्लुझिव्ह पॉलिसी ही आम्ही निश्चितपणे तयार करू. प्रश्न असा होता की लोकसभेच्या निकालापासून आतापर्यंतचा जो प्रवास झाला होता आणि त्यानंतर 3 पार्टींचं युती, तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या पुढचं या पुढच्या 5 वर्षात सर्वात मोठं आव्हान? मला असं वाटतं की जसं मी पहिल्यांदा सांगितलं, अपेक्षा जेव्हा चांगलं मॅन्डेट मिळतं त्यास अपेक्षाही मोठ्या असतात. त्या अपेक्षा अनुरूप कारभार करणं हे एक मला असं वाटतं मोठं आव्हान आहे. आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढचं जे प्लॅनिंग सगळं केलेलं आहे हे बॅलन्स्ड ग्रोथ आणि बॅलन्स्ड डेव्हलपमेंट, म्हणजे केवळ पायाभूत सुविधांचं क्षेत्र नाही तर सामाजिक क्षेत्र देखील, या दोन्ही क्षेत्रांमधला बॅलन्स साधून बॅलन्स डेव्हलपमेंट आणि बॅलन्स ग्रोथ कशी करता येईल असा आमचा प्रयत्न. मला त्याच्यावर फार काही बोलायचं नाही. मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न विचारताय यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक गोष्टी लक्षात येतात. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण पाठपुरावा करतोय त्याचा. असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घटनांना आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्यायव्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं. कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनांपैकी 95% घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात. त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, मी नाकारतच नाही, पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे. समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती, मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल. तो प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत. आमचाही प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी. जबाबदारी जी आहे ती वाढत असते. देशभरातील या लोकांना 3दा मुख्यमंत्रीपद मिळालं, 4दा मुख्यमंत्रीपद मिळालं, त्याची जबाबदारी वाढत असते. तुम्हाला 3दा मुख्यमंत्री
दोघांची आपली स्टाईल आहे राजकारण करण्याची. मुळातच मी राजकारणीच नाही आहे. मला काटशहाचं राजकारण करता येत नाही. मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं, इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो. अनेकदा त्याच्यात अडथळे येतात, ते डिरेल होतं, पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं. आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्त्वाचा फरक काय असतो तर अनुभवातनं आपण शहाणे होत जातो. आपल्या चुका कमी होतात. चुका होत नाही असं नाही आहे. जो काम करेल तो चुका करेल, जो निर्णय घेईल तो निर्णय, जो निर्णयच करणार नाही तो चूक करणार नाही. मी या मताचा आहे की निर्णय केला पाहिजे आणि कधी कधी चुका झाल्या तर सुधारल्या पाहिजे. आपण चूक केली तर प्रांजळपणे तो निर्णय मागे देखील घेतला पाहिजे. घेतला, मी अनेक वेळा घेतला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी काम करण्याची जी पद्धत आहे ही सकारात्मकतेनं पुढे जायचं. सीएम साहेब, भुजबळाचं पुनर्वसन जे आहे ते तुम्ही करणार की दादा करणार? मला असं वाटतं की आम्ही तिघंही एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ. आणि भुजबळ साहेब हे एक अतिशय प्रमुख नेते आहेत. त्यांच्याबद्दल अजितदादा असतील, मी असेल किंवा शिंदेसाहेब असतील, कोणाच्या मनात दुमतच नाही आहे. त्यामुळे त्याचा काय योग्य मार्ग काढायचा तो आम्ही काढू. धुळे, भिवंडी, चाकण आणि पुणे या जागेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाईतनं घुसखोर बाहेर काढण्यात आले. नागपुरातले जे हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी आयजींना, सीपींना, कलेक्टरांना आणि मला वाटतं अधिवेशनाच्या वेळेस तुम्हाला सुद्धा भेट देऊन सांगितलं की नागपुरात बांगलादेश जो भाग आहे किंवा नाईक तलाव जो भाग आहे तिथे लुंगी घालणाऱ्या बांगला भाषी लोकांची संख्या वाढली आहे. तर तो तपास होईल का या संदर्भात? जिथे कुठे घुसखोर असतील त्या घुसखोरांना काढणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते निश्चितपणे केलं जाईल. सीएम साहेब, काल राज्य उत्पादन शुल्क विभागाची दादांनी बैठक घेतली. त्या बैठकीत 2 निर्देश दिले. एक तर ड्रायव्हरची संख्या कमी करायची आणि उत्पन्न वाढवायचं. याच्यावर आज सकाळी 9:30 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लाडक्या बहिणीला एकीकडे हप्ता देताना तिच्या नवऱ्याला रस्ती आणि आहारी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न. ते मला असं वाटतं की सकाळी 9:30 वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही. मुख्यमंत्री सर, नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सर. कारण अधिवेशनाच्या काळात नागपुरात दुहेरी हत्याकांड झालं होतं. पोलीस आयुक्त कार्यालयात शेकडोच्या संख्येने कंप्लेंट पेंडिंग आहे सर. त्याच्यावर कुठल्याच कारवाई होत नाही. 354 सारख्या गंभीर प्रकरणात पोलीस तर गुन्हा दाखल करत नाही. काय सांगतात? मोठ्या प्रमाणात फक्त एनटीचे प्रकरण दाखल होत आहेत. नाही, अशा कुठल्या तक्रारी असतील तर त्या माझ्या नजरेस आणून द्या. पोलिसांना आपण पूर्ण सेन्सिटिव्ह केलं आहे, सेन्सिटाईज केलं आहे. पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. आणि मी तर पोलिसांना सांगितलं की मी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री झालो की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नागपूरवर असतं. नागपूरला कसं बदनाम करता येईल असाही आमचे विरोधक प्रयत्न करतात. छोट्या घटनांना मोठं केलं जातं. जणू काही देशातले सगळे अपराध नागपुरातच आहेत असाही प्रयत्न केला जातो. पण त्याला तेवढ्याच ताकदीनं आपण उत्तर देतो. मात्र आकडेवारीतनं उत्तर द्यायच्याऐवजी आपल्या कृतीतनं ते उत्तर गेलं पाहिजे हे मी पोलिसांना सांगितलेलं आहे. आणि जे लोक नागपुरात राहतात त्यांना नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे हे आपण स्वतः अनुभवतो. इतर कुठल्याही शहरापेक्षा नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे हे आपण स्वतः अनुभवतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या विरोधकांना विनंती करणार आहे, विनाकारण नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. लास्ट क्वेश्चन बनाने की एक पहल की है, वो कब तक कंप्लीट हो जाएगा? और कुंभ मेले के लिए भी आपको निमंत्रण मिला है, तो क्या आप डीसीएम और अन्य मंत्रिमंडल के साथ कुंभ में जाने वाले हैं? देखिए, जगह हमने भी प्राप्त की है और जल्दी ही वहाँ पर काम भी शुरू करके जितनी जल्द हो पाए हम लोग अयोध्या में महाराष्ट्र का सदन, हमारे जो राम भक्त यहाँ से जाते हैं उनकी सुविधा के लिए वहाँ पर हम तैयार कर रहे हैं. तो अगले 2 साल में उसको तैयार कर लेना चाहिए, ऐसा हमारा प्रयास होगा. 2 से 3 साल में वो हो जाएगा. ये लास्ट कुंभ मेले में मैं पिछले बार भी गया था, मैं इस बार भी जाऊंगा.
नाही, विदर्भाकरताच आपण त्याचा हे तयार केला ना, नागपूरकरताच आपण त्याचा जो रिपोर्ट आहे DPR आहे तो तयार केला. अभी लाएंगे उसको. मला असं वाटतं की बुटीबोरीचा जो काही प्रश्न आहे, एका स्पॅनमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात आल्या म्हणून त्याचं ट्रॅफिक बंद करून त्याचं स्ट्रेंथनिंग आपण करतोय. पण मी निश्चितपणे माननीय गडकरी साहेबांनाही विनंती करेन की NHAIचे जे फ्लायओव्हर्स आहेत नागपुरातले त्याचं सेफ्टी ऑडिट त्यांनी करून घ्यावं आणि PWDलाही सांगून जे महाराष्ट्र सरकारचे फ्लायओव्हर्स आहेत त्याचं एकदा सेफ्टी ऑडिट आम्ही करून घेऊ. शेवटचा प्रश्न. कोणी जर हप्ते वसुली करत असेल तर त्याला घरी पाठवून द्या. दोस्तों, आज हमारे बीच में महाराष्ट्र के मुख्यमंत्री और हमारे पुराने मित्र श्री देवेंद्र जी फडणवीस आज हमारे बीच में पधारे हैं और उनकी मीट द प्रेस पहली बार महाराष्ट्र में नागपुर में हो रही. मैं नागपुर श्रमिक पत्रकार संघ की ओर से, तिलक पत्रकार भवन ट्रस्ट और पत्रकार क्लब ऑफ नागपुर की ओर से मैं देवेंद्र जी का आभारी हूँ. वैसे ही उनके साथ हमारे रेवेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर जी बावनकुळे भी पधारे हैं, मैं उनका भी आभारी हूँ. और मैं आप जितने वरिष्ठ पत्रकार यहाँ पे आए, आमदार खासदार, मैं उनका भी आभारी हूँ. मैं देवेंद्र जी से विनती करता हूँ कि चाय पानी के लिए आए. बावनकुळे का 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस है, 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस है बावनकुळे. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधत होते. अनेक विषयांवर खरं तर त्यांनी चर्चा केलेली आहे. भुजबळांबाबत तिघं मिळून तोडगा काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत. सोबतच सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सोबतच विरोधकांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. विरोधकांनी विनाकारण नागपूरला बदनाम करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत.